नमस्कार. काही चांगली माणसं आपल्या आयुष्यामध्ये उशिराने का येतात असा प्रश्न तुम्हाला सुद्धा माझ्यासारखाच अनेकदा पडला असेल ना. तीच माणसं आपल्या आयुष्यामध्ये जर आधी आपल्या उमेदीच्या काळामध्ये अगदी योग्य वेळी आली असती तर कदाचित आपलं आयुष्य अधिक सुंदर, आपले विचार अधिक व्यापक आणि अधिक प्रगल्भ झाले असते असं वाटतं ना अनेकदा. जीवनाकडे पाहण्याचा, जीवन जगण्याचा, संकटांकडे, समस्यांकडे पाहण्याचा, त्यांच्याशी लढण्याचा आपला दृष्टिकोन कदाचित वेगळा आणि अधिक चांगला असला असता असंही वाटतं ना. आपल्या वाट्याला आलेलं आयुष्य आपण सगळेच आपापल्या विचारानं जगत आलेलो असतो, जगत असतो. परंतु काही माणसं जे आपल्या आयुष्यामध्ये फारच उशिरा आली, ती जरा लवकर आली असती तर फार चांगलं झालं असतं असं वाटत राहतं. इतकंच, दुसरं काही नाही. आपल्या या अभिव्यक्ती यूट्यूब चॅनलमुळं मागच्या 2-3 वर्षांमध्ये एरवी ज्यांच्याशी आयुष्यात माझा कधी अजिबात संबंधही आला नसता अशा अनेक व्यक्तिमत्वांशी संबंध आला. त्यांना जाणून घेता आलं, त्यांच्याशी स्नेहसंबंध निर्माण झाले आणि त्याचवेळी इतकी मोठी आणि दिग्गज व्यक्तिमत्व, इतकी मोठी माणसं कशा प्रकारे त्यांचे पाय जमिनीवरच असतात, ते किती नम्र असतात, किती सौजन्यशील असतात त्याचंही दर्शन घडलं. अर्ध्या हळकुंडानं पिवळी होणारी आणि अहंकाराने उन्मत्त होणारी, इतरांना तुच्छ लेखणारी अनेक माणसं आपण आपल्या अवतीभोवती सभोवताली पाहिलेली असतात, पाहत असतो. त्या पार्श्वभूमीवरती आपल्या कार्यानं, आपल्या कर्तृत्वानं, मिळवलेल्या ज्ञानानं आभाळा एवढी उंच असलेली ही माणसं जेव्हा मुंगीहूनही लहान असल्यासारखी नम्रतेने राहतात, जगतात, वागतात, ते पाहताना आपण आपोआपच त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन गेलेलो असतो. सुरेश द्वादशीवार हे अशा लोकांपैकीच एक. ते मोठे पत्रकार आहेत. लोकसत्ता आणि लोकमत सारख्या अतिशय मोठ्या वर्तमानपत्रांचे नागपूर आणि विदर्भ आवृत्त्यांचे सलग अनेक वर्ष संपादक होते, हे ठाऊक होतं. मात्र हे त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वामधील केवळ एक अंग आहे हे त्यांना प्रत्यक्ष भेटल्यावरती माझ्या लक्षात आलं. ते लेखक आणि साहित्यिक आहेत. विविध महत्त्वाच्या विषयांवर आणि त्यातही चिंतन, विचार मांडणारी वैचारिक अशी 30पेक्षा अधिक पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत. आणि आता पुढच्याच आठवड्यात 24 तारखेला 24 मेला त्यांच्या आणखीन काही पुस्तकं महेश एलकुंचवार यांच्या हस्ते नागपूरमध्ये एकत्रच एका सोहळ्यामध्ये प्रकाशित होत आहेत. त्यांनी बाबा आमटे किंवा एकूणच आमटे परिवारासोबत केलेलं सामाजिक काम फार मोठं अशा स्वरूपाचं आहे. गडचिरोली आणि त्या सगळ्या भागामध्ये नक्षलवाद्यांकडून होणाऱ्या हिंसेचा निषेध करण्यासाठी आणि तिथल्या स्थानिक भूमिपुत्र असणाऱ्या आदिवासी जनतेला धीर देण्यासाठी त्यांच्या पुढाकारानं निघालेली यात्रा अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक अशा स्वरूपाची होती. त्यांनी पत्रकारितेमध्ये आणि एकूणच समाज जीवनामध्ये उभ्या केलेल्या लोकांची संख्या फार मोठी आहे. विदर्भ साहित्य संघासाठी अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी केलेलं कार्य ना भूतो ना भविष्यती अशा प्रकारचं प्रचंड मोठं आहे. वर्ध्याचा सेवाग्राम आश्रम असेल किंवा अन्य अनेक प्रामाणिक सामाजिक संस्था असतील, त्यांना द्वादशीवार सरांकडनं झालेली होत असलेली मदत खऱ्या अर्थानं बहुमोल अशा स्वरूपाची. आणखी असंच खूप काही. नागपूर, चंद्रपूरला गेलो तेव्हा हे सगळं मला समजलं. अन्यथा त्यांच्याशी फोनवरून होणाऱ्या बोलण्यातून या सगळ्याचा कधी ओझरता उल्लेख सुद्धा कधीच ते करत नाहीत. चंद्रपूरला त्यांना भेटायला जेव्हा आता मी नुकताच गेल्या महिन्यामध्ये गेलो होतो तेव्हा त्यांचा काही प्रवास त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या अभिव्यक्तीच्या 3 भागांमधून तो तुमच्या सगळ्यांपर्यंत मी पोचवला सुद्धा आहे. तुम्ही ते भाग पाहिले नसतील तर जरूर पहा, आवडतीलच तुम्हाला ते. आणखीन द्वादशीवार सरांसोबतच्या संवादाचे पुढचे आणखीन काही भागच येणाऱ्या काही दिवसांमध्ये मी अपलोड करेल. परंतु तेव्हा त्यांच्या घरून परतताना काही पुस्तकं आणली होती मी त्यांच्याकडून. त्यातीलच हे एक, तुझ्या सवे तुझ्या विना. तुझ्या सवे तुझ्या विना नावावरूनच काही बोध नक्कीच झालेला असेल तुम्हाला. सुरेश द्वादशीवार यांच्या आयुष्याची जोडीदार, सहचारिणी असणारी त्यांची पत्नी काही वर्षांपूर्वी कॅन्सरमुळे त्यांना सोडून गेली.
आपल्याला दिलेल्या मुलाखतीमध्ये तुम्ही ऐकलंच असेल द्वादशीवार सरांच्या तोंडून की मला जवळचं कोणीही नातेवाईक राहिलेलं नाही. आई वडील आणि अन्य सगळे आप्त कधीच काळाच्या पडद्याआड गेले. लग्नानंतर काही काळातच त्यांच्या पत्नीला असलेला हृदयविकार आणि अन्य काही शारीरिक त्रास समोर आले आणि त्यामुळे गरोदर राहणं किंवा मुलांना जन्म देणं डॉक्टरांनी स्ट्रिक्टली टाळायला सांगितलं. त्यामुळं मुलं बाळं त्या दाम्पत्यानं होऊन दिली नाही. अन्य अनेक मुलामुलींवरती या दाम्पत्यानं स्वतःच्या मुलामुलींसारखंच प्रेम केलं, त्यांना माया दिली, सर्व प्रकारची मदत करून त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये उभं सुद्धा केलं. परंतु शेवटी एकमेकांसाठी हे दोघेच होते आणि त्यातीलही एक अशा प्रकारे निघून गेल्यावरती एकटे राहिलेल्या द्वादशीवार सरांची सगळी मानसिक घालमेल कशा प्रकारची झाली असेल आणि त्यांच्या मनात काय काय विचार आले असतील याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. आपली पत्नी गेल्यानंतर काही काळानं द्वादशीवार सरांनी त्यांना आपल्या गेलेल्या पत्नीला विस्तृत पत्र लिहायला सुरुवात केली, जी अर्थातच पत्र कधी त्यांच्यापर्यंत पोहोचणार नव्हतीच. परंतु तरीही आपल्या पत्नीसोबतच्या अनेक आठवणी जागवत दोघांचा सहजीवनाचा प्रवास सुरू असताना सभोवताली अवतीभोवती जे काही घडत होतं त्याची सगळी उजळणी करत द्वादशीवार सरांनी ही सारी पत्र लिहिली. अर्थात ते मोठे लेखक झालेले होते आणि मग त्या सगळ्याचा संग्रह साधना प्रकाशनने प्रकाशित केला, तोच हा तुझ्या सवे तुझ्या विना. यामध्ये पहिल्याच पत्रामध्ये द्वादशीवार सर लिहितात, जूनपासून ख्रिश्चनांपर्यंत, बौद्धांपासून मुसलमानांपर्यंत आणि हिंदूंमधील उच्चभ्रूंपासून अखेरच्या माणसांपर्यंतचे सगळे लोक आपल्या आयुष्यामध्ये आले. आपण आदिवासींच्या सोबतही राहिलो, त्यांनाही सोबत घेतलं. परंतु जया, सरांच्या पत्नीचं नाव जया होतं, परंतु जया त्या साऱ्यांना माझ्याहून तुझाच ओढा अधिक होता. तुझ्या अभियांत्रिकी कॉलेजात परप्रांतीय विद्यार्थी होते, अगदी काश्मीरपासून ते तिकडच्या इम्फाळपर्यंतचे. त्यांना घरची आठवण झाली की ते तुझ्यासाठी आपल्या घरी येत आणि घरचेच होऊन जात. अशाच प्रकारे वर्ष जात होती, आयुष्य पुढं सरकत होती आणि एक दिवस तू अचानक निघून गेलीस. मी निराधार झालो आणि आता जया, दूरचे फारसे कधी हाती न येणारे आधार दिसतात आणि लागलीच बेपत्ता सुद्धा होतात. मग मीच माझा आधार होतो, परंतु त्यातील अपुरेपण सतत जाणवत राहतं. आपण सतत एकत्र राहू शकलो नाही, परंतु तू आहेस हेच मला पुरेसं होतं आणि आता तू नसल्याची जाणीव मला निराश बनवत राहते. आपण तरी मग कशासाठी राहिलो असं सतत मनात येत राहतं. पण मी आहे, पुस्तकं लिहित, लेख लिहित आणि आपल्या बागेतील झाडं आणि फुलं पाहत. कधीतरी आपलं कोणी येतं, मग तेवढा वेळ जातो, त्यातही तुझ्याच आठवणी भरपूर असतात. येणारे माझ्या एवढेच तुझेही असतात. मग राहायचं आता असंच, बघूया किती काळ मला जमतं. हे सगळं वाचताना लोक कुणाला गैरवरून येणार नाही. सरांनी लिहिलेल्या त्यांच्या सहजीवनाच्या सगळ्या आठवणी त्या लिहिताना त्यांचं हे व्यक्त होणं हे सगळंच अतिशय हृद्य आहे. तुम्ही अवश्य वाचा हे तुझ्या सवे तुझ्या विना. मला प्रेक्षक हो यातील काही प्रसंगांचा, घटनांचा उल्लेख फार अचंबित करणारा तर कधी आश्चर्यचकित करणारा वाटला आणि त्यापैकी काही बाबी तुम्हा सगळ्यांसमोर समवेत शेअर करायलाच हव्यात असं अगदी प्रकर्षानं वाटलं, म्हणून आजच्या या एपिसोडचा खरं तर प्रपंच आहे. इंदिरा गांधींनी लावलेल्या आणीबाणीचा निषेध करणाऱ्यांमध्ये सुरेश द्वादशीवार हे सुद्धा होते. साहजिकच अन्य सगळ्या म्हणजे RSSचे लोक, जनता पार्टी, समाजवादी पार्टीचे लोक, विचारांचे लोक, त्यांच्यासोबतच द्वादशीवार यांना सुद्धा अटक झालेली होती तेव्हा आणि त्यांना नाशिकच्या जेलमध्ये ठेवण्यात आलेलं होतं. तो त्यांच्या अटकेचा सगळा घटनाक्रम सुद्धा रोचक आहे, तो तुम्ही यात वाचा मुळातून. परंतु जेलमध्ये त्यांच्यासोबत अनंत भालेराव, बापू काळदाते, गंगाप्रसादजी अग्रवाल, प्रल्हाद अभ्यंकर, पुढच्या काळामध्ये प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, कुमार सप्तर्षी असे अनेक लोक होते. त्याच्यामध्ये आणखीन धुंडीराज शास्त्री हे सुद्धा होते आणि ते ज्योतिषशास्त्रातले तज्ज्ञ होते.
तर प्रमोद महाजन तिथे जेलमध्ये त्यांना विचारायचे की मी देशाचा पंतप्रधान कधी होईल ते सांगा. धोंडीराज शास्त्री त्यांना सांगायचे राजकारणामध्ये तुम्ही फार उंच झेप घ्याल हे मला दिसतंय, पण प्रमोद महाजन त्यांना म्हणायचे की ते मला माहिती आहे, ते मी घेणारच आहे, परंतु मी देशाचा पंतप्रधान होईल का आणि तो कधी होईल हे सांगा. ही जी प्रमोद महाजन यांची महत्वाकांक्षा होती त्याविषयी इतकं थेटपणे वाचून थोडंसं आश्चर्य आणि वेगळं वाटलं. अविनाश धर्माधिकारी आपल्याला माहिती आहेत, त्यांना पुण्यातून भाजपकडनं लोकसभेचं मिळणारं तिकीट प्रमोद महाजन यांनी कापलं होतं आणि त्याबाबत सुरेश द्वादशीवार सरांनी जेव्हा त्यांना विचारलं प्रमोद महाजन यांना, तेव्हा ते म्हटले आपल्या गोपीनाथ मुंडेंना कशासाठी पक्षांतर्गत स्पर्धा निर्माण करायची, नकोच ते. हे प्रमोद महाजन यांचं उत्तर आहे. आणि अशा अनेक बाबी या पुस्तकामध्ये ओघाओघाने द्वादशीवार सरांच्या लिखाणातून आपल्यापर्यंत पोहोचतात. पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात भारतीय लष्कर घुसवून तिथे आसरा घेतलेल्या जर्नेल सिंग भिंद्रानवाले आणि त्याच्यासोबतच्या सगळ्यांचा आपल्या लष्कराकडनं खात्मा करण्यात आला. सुवर्ण मंदिर मुक्त करण्यात आलं आणि पंजाबसुद्धा. अर्थात त्या कारवाईमुळे पुढे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना आपल्या प्राणांचं मोल द्यावं लागलं, बलिदान द्यावं लागलं. ते सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. परंतु त्या जर्नल सिंग भिंद्रानवाले याची सुवर्ण मंदिरामध्ये जाऊन मुलाखत घेणारे सुरेश द्वादशीवार हे एकमेव मराठी संपादक होते त्यावेळी. तिथला त्यावेळचा तो सगळा तणाव, थरार, सगळीकडे प्रचंड शस्त्रास्त्र, AK-47 पासून ते तलवारी आणि बाकीची सगळी हत्यारं, बॉम्ब सुद्धा अगदी त्यामध्ये. त्या भिंद्रानवाल्याचे सगळे शस्त्रसज्ज असे सहकारी त्या सुवर्ण मंदिरातले, आणि त्या सगळ्यामध्ये जाऊन सगळ्यांसमक्षच, कारण तो म्हटला होता मी सगळ्यांच्या समक्षच इंटरव्ह्यू देणार, एकट्याला नाही, त्यामुळे सगळ्यांसमोरच झालेली ती मुलाखत, ते सगळं, तो सगळा प्रसंग वाचताना यामध्ये आपल्या अंगावर सुद्धा शहारा येतो. तशाच प्रकारचा आणखीन एक इंटरेस्टिंग प्रसंग आहे यात. लालकृष्ण अडवाणींच्या त्या कुप्रसिद्ध, लोक सुप्रसिद्ध बोलतात, मी कुप्रसिद्ध बोलतो, त्या रथयात्रेनंतर सुरेश द्वादशीवार यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या घेतलेल्या मुलाखतीबाबतचा तो प्रसंग आहे. अटल बिहारी वाजपेयी त्या सगळ्या रथयात्रेच्या प्रकरणापासून दूर होते, ते त्या रथामध्ये कधी गेले नाहीत त्या रथावर. त्याबाबतचा प्रश्न जेव्हा द्वादशीवारांनी त्यांना विचारला तेव्हा अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते, देशात आमच्या पक्षानं म्हणजे भाजपनं जे वादळ उभं केलेलं आहे ते घातक आहे देशासाठी. आत्तापर्यंत धर्म वापरून झाला, आता ईश्वराचा वापर आमच्या पक्षाकडून सुरू झालेला आहे, हे अत्यंत वाईट आहे. त्या रथयात्रेत त्या साधू बैराग यांना सोबत घेतलंय, त्यांचा काय संबंध? सकाळ संध्याकाळ गंगेमध्ये स्नान करायचं आणि भक्तांनी आणलेल्या मिठाया खायच्या आणि उरलेल्या वेळेत गांजा ओढत बसायचं, हा त्या साधूंचा दिनक्रम. त्यांना या रथयात्रेत सोबत घेण्याचं काय कारण? अर्थातच त्या मुलाखतीवरून प्रचंड वादळ निर्माण झालेलं होतं त्या काळामध्ये, ते सगळे याच्यामध्ये आहे. विलासराव देशमुखांच्या अतिशय चांगल्या आठवणी याच्यामध्ये द्वादशीवार सरांनी नोंदवून ठेवल्यात. आणि शरद पवार फार इंटरेस्टिंग आहे. शरद पवारांनी त्यांना एकदा इशारा दिला होता आणि मग द्वादशीवारांनी शरद पवारांना एक प्रति इशारा दिला होता. ते प्रकरण फारच इंटरेस्टिंग आणि रोचक अशा प्रकारचं आहे. ते मी इथे सांगण्यापेक्षा हे पुस्तक तुम्ही वाचा, अतिशय महत्त्वपूर्ण असा तो किस्सा आहे. नारायण राणेंविषयीच्या रोचक आठवणी आहे त्याच्यामध्ये. शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीची सत्ता असताना 1995ला मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री. परंतु त्यांची कारकीर्द मनोहर जोशींची पूर्ण होण्याआधीच एकदा नारायण राणे नागपूरला आले द्वादशीवार भेटायला. मला विदर्भाचं सगळं राजकारण, समाजकारण, इथल्या सगळ्या महत्त्वाच्या लोकांविषयी नीट समजावून सांगा, असं ते द्वादशीवारांना बोलले. द्वादशीवारांनी जेव्हा त्यामागचं कारण त्यांना विचारलं राणेंना, तेव्हा त्यांनी अगदी थेटपणे सांगितलं की पुढच्या काही दिवसात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मनोहर जोशींना राज्याचं मुख्यमंत्रीपद सोडायला सांगतील आणि मला राज्याचा मुख्यमंत्री करतील. मी व्यवस्थित सगळ्या गोष्टी मॅनेज केलेल्या आहेत. द्वादशीवार सरांना तेव्हा ते सगळंच काहीचं विस्मयकारक वाटलेलं होतं. त्यांनी हे नोंदवलं इथं. परंतु खरंच काही दिवसात तसंच घडलं आणि नारायण राणे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. लता मंगेशकर, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर हे सगळे लोक गायक, संगीतकार, कलावंत म्हणून थोरच, परंतु पैशांच्या बाबतीत कसे आत्यंतिक व्यवहारवादी, टोकाचे आणि दिलेले शब्दही फिरवणारे होते. त्याची नागपूर, चंद्रपूरशी संबंधित काही उदाहरणं यामध्ये द्वादशीवार सरांनी नोंदवलेली आहेत.
सामाजिक कार्यासाठी निधी गोळा करण्यासाठी आम्ही निश्चितपणे मदत करू, आम्हाला आमचं मानधन नको असं सांगून नंतर प्रत्यक्षात मात्र आमच्या बाकीच्या लोकांसाठी इतके लाख रुपयेच हवेत, तितके लाख रुपयेच हवे, आम्हाला चार्टर विमानच हवं वगैरे मागण्या जेव्हा केल्या जातात आणि जमा होणाऱ्या निधीपेक्षा या लोकांच्या मागणीचा आकडाच कसा अधिक असतो आणि त्यामुळे मग कार्यक्रमच सगळे कसे रद्द करावे लागले, ते सगळं वाचताना हे मंगेशकर लोक कलावंत म्हणून थोरच, परंतु माणूस म्हणून किती कोत्या मनाचे होते ते आपल्या सगळ्यांच्या समोर येतं. आणखी सुद्धा अशा खूप बाबी या पुस्तकामध्ये आहेत. मोठ्या माणसांच्या छोटेपणाचे अनेक उदाहरणं आणि छोट्या माणसांच्या मोठेपणाचे अनेक उदाहरणं, अनेक राजकीय नेत्यांचे गजब के किस्से ह्याच्यामध्ये आहेत. त्याचबरोबर पु ल देशपांडे, सुनीताबाई, सुरेश भट, कवी ग्रेस, नरहर कुरुंदकर, राम शेवाळकर अशा अनेक मोठ्या लोकांसोबतच्या, साहित्यिकांसोबतच्या अनेक बाबी याच्यामध्ये आहेत ज्या अतिशय इंटरेस्टिंग आहेत आणि कधीही आपल्यापर्यंत पोचलेल्या नाहीत अशा प्रकारच्या आहेत. पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार संपादक माधव गडकरींचा मोठेपणा, अरुण टिकेकरांचा कोतेपणा, आणखी बरंच काही याच्यामध्ये आहे. आणि आपल्या पत्नीसोबतच्या सहजीवनाची उजळणी करता करता सुरेश द्वादशीवार सरांनी हे सगळे प्रसंग ज्या सुरेख पद्धतीने गुंफलेले आहेत ते अद्भुत आहे. शेवट याचा अर्थातच त्यांच्या पत्नीच्या निधनाच्या प्रसंगाविषयी लिहून त्यांनी केलेलं आहे. ते काही मी आता वाचत नाही, खरं तर मी इथे मार्क लावून ठेवला आहे, कारण ते सगळं वाचताना कालच माझ्या डोळ्यामध्ये अनेकदा अश्रू आले आणि आता ते वाचायला घेतलं तरी पुन्हा अश्रू येतील, माहिती आहे मला, म्हणून ते आता वाचत नाही. परंतु तुम्ही अवश्य वाचा हे पुस्तक. तुझ्या सवे तुझ्या विना, साधना प्रकाशन. एका मोठ्या काळाचा पटच आहे हा, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, साहित्यिक असा सर्वस्तरीय, आणि त्यात द्वादशीवार दाम्पत्य, त्यांचं सहजीवन, असं सगळं यात गुंफलेलं आहे. निश्चितपणे आवडेल तुम्हाला. इथेच थांबतो. धन्यवाद.